नमस्कार मित्रांनो, मी आहे पाणीशोधक प्रकाश जोगेकर आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर रूटप्रमाणे आपण आज जळगाव एरंडोलमध्ये पोहोचलेलो आहोत। तीन तारखेला निघालो होतो। 4 तारखेला इथे आज पहिला पॉईंट फायनल झालेला आहे। जमलं तर हा पॉईंट अर्धा एक तास किंवा 2 तासामध्ये गाडी पण लागणार आहे इथे, तर ते पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू। तर आज हा जो पॉईंट काढलेला आहे, हा पॉईंट जवळजवळ 2.25 इंच इथं अंदाज सांगितलेला आहे। खोली 450 फूटपर्यंत यांना न्यावं लागेल। या क्षेत्रामध्ये किती पॉईंट झाले याच्या आधी? याच्या अगोदर 2 पॉईंट झालेले आहे, 2 विहिरी झालेले आहे। 2 पॉईंट 2 विहिरी आहे, तरी पण समाधानकारक पाणी नाही आहे। तरी आपण प्रयत्न केलेला आहे। हे 6 एकर जे क्षेत्रफळ आहे यांचं पूर्ण आपण चेक केलेला आहे। त्याच्यापैकी हा एक बोरचा पॉईंट निघालेला आहे। आता पाहू भाऊंचं नशीब, आमचा प्रयत्न आणि भगवंताची कृपा, याच्यामध्ये रिझल्ट चांगलाच येईल असा मला अंदाज आहे। कारण की आपले जे भाऊ आहे एरंडोलचे 6 डिसेंबरचा पॉईंट यांच्याकडे झालेला आहे आपला, तर त्याच पद्धतीचा हा पॉईंट आहे। जेवढ्या काही फॉल्टी लाईन होत्या आपण सगळ्या सोडून दिलेल्या आहे आणि फक्त एक लाईन उत्तर दक्षिण आणि एक पूर्व पश्चिम याचा क्रॉस घेतलेला आहे। बऱ्याचशा लोकांना क्रॉस कसा काढावा हे कळत नाही, तर मेसेज करतात की सर क्रॉस कसा काढावा। तर क्रॉस काढणे काही मोठी कठीण गोष्ट नाही आहे। तुम्ही एक पूर्व पश्चिम लाईन पकडायची, ती शोधायची शेतामध्ये कुठंतरी, आणि एक उत्तर दक्षिण, ती लाईन सोबत आणायची तिला घेऊन। आणि ही जी उत्तर दक्षिण आहे, हे बघा ही इथं आणलेली आहे, ही उत्तर दक्षिण लाईन आहे आणि ही एक पूर्व पश्चिम लाईन आहे। ह्या दोन्ही एका ठिकाणी इथं आणलेल्या आहे। त्याच्यामुळे हा एक क्रॉस झालेला आहे। क्रॉस म्हणजे नेमकं काय असते की ते क्रॉस म्हणजे काही एकामेकाला ते छेदत नाही लाईन, त्या एकामेकाच्या खाली असतात। 50 फूट 150 फूट 200 फूट अशा अंतरावरून त्या, परंतु त्या एकामेकाच्या सेंटरमधून गेलेल्या असतात। तर बोरचं काय असते, बोर आपण तिथं आतमध्ये नेतो म्हणजे त्या कट होतात, म्हणजे एका ठिकाणाहून गेल्यामुळे कुठंतरी त्यांचा क्रॉस झालेला आहे। त्याच्यामुळे त्या आता इथे 2 लाईनी मिळाल्या आणि ऑटोमॅटिक इथे 2 लाईनी आणखी मिळालेल्या, वायव्य नैऋत्य आग्नेय ईशान्य अशा 4 लाईनीचा हा क्रॉस आहे। तर क्रॉस काढणे काही फार मोठी गोष्ट नाही, तर हे तुम्ही समजून घ्या। आणि हे भाऊ आहेत, ही पाणी शोधक आहेत। किती दिवसापासून पाणी शोध करताय तुम्ही? 4 वर्षापासून। नाव सांगा दादा। मोतीलाल पाटील। मोतीलालजी पाटील आहे, जळगाव जिल्ह्यातलेच आहे, एरंडोलमधले ह्या परिसरातलेच आहे। तुम्हाला सर्वांना परिचित असेलच। तर त्यांची खूप दिवसाची इच्छा होती मला भेटण्याची, तर त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे। त्यांनी बघितलेलं आपण इथं जवळजवळ 2 त्यांनी बी घेतलेले ना, त्यांना तो पॉईंट समजला ना, त्यांनी बी इथं त्यांची जे शाश्वती आहे, त्यांचा जो अनुभव आहे, त्यांनी इथे चेक केलेला आहे की भाऊंचा जो पॉईंट आहे, नारळ तांब्याच्या काड्याने आणि लोखंडच्या तारांनी हे तिघी साहित्याने यांनी माझ्या पाणी चेक केलेलं आहे। आणि माझ्या इतक्या दिवसाच्या अनुभवानंतर मला बरेचसे पाणी शोधक जे असतात त्यांचा अपेक्षा यांचा अनुभव वेगळा वाटलेला आहे। मी तुरंत गाडी मागवलेली तेवढ्यासाठी की दादांचा अनुभव वेगळा वाटतोय, आपल्याला पैसे अटकवायला काही हरकत नाही आपल्या जमिनीसाठी, म्हणून दादांनी त्यांचे मी आभार व्यक्त करतो। दादांचे 2 शब्द बोलतील। सरांनी हा पॉईंट काढलेला इथं आहे ना, म्हणजे पूर्ण ड्राय एरिया इथं। या बाजूला बघा, या बाजूला त्यांनी 550 फूट बोर केलेला आहे, तो पण कोरडा गेलेला आहे। त्याच्या पलीकडे 2 विहिरी आहेत 17 फूट, ते पण पूर्ण कोरड्या आहेत। आणि इकडे एक तुमच्या उत्तरेला पण एक बोर कोरडा गेलेला आहे। एकदम दुष्काळ एरियात, खडकाळ एरियात हा आता पॉईंट काढलेला आहे। इथं माझ्या अंदाजाने तरी 2-2.5 इंच पाणी आमकाच लागेल। दादांनी आपला इथं जो प्रयोग आहे त्यांचा, या भागामध्ये जे काम करतात, तर त्यांना म्हटलं तुम्हाला काही डाऊट असेल या पॉईंटबद्दल तर तुम्ही सांगा, आपण त्याच्यावर चर्चा करू किंवा आणखी निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करू। तर त्यांनी म्हटलं हे समाधानकारक आम्हालाही वाटलं। नारळावरही सुद्धा चेक केलेलं आहे। तर असं वाटते पाणी लागावं, कारण की प्रत्येक शेतकऱ्याला पाण्याची आवश्यकता आहे आणि त्या शेतकऱ्याला ते पाणी मिळालंच पाहिजे। त्याच्या शेतामध्ये 2 इंच का असेना, 1.5 इंच का असेना, पण त्यांना पाणी लागलं तर शेतकरी आनंदी होतो। तर शेवटी आता आपण प्रयत्न केलेला आहे, नशीब दादांचं आहे। याच्यामध्ये काय आता भगवंत काय करतील हे आपण थोड्या वेळातच, याचा पुढचा पार्ट जर रिझल्ट आला तर आपण तो टाकण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, या भागामध्ये मी आहो 4 तारीख 5 तारीख उद्याचे दिवस, जर कोणी आजूबाजूला असतील एरंडोल किंवा मनमाडला, उद्या सकाळी मनमाडला आहे,
तर त्या भागातले कोणी असतील तर तुम्ही गाड्या कुठे कॉल जातात करा. आपल्या? जर शक्य होईल तर मी करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. गाडी लागलेली आहे, सेटिंग लागलेलं आहे. अवघ्या काही क्षणातच पार चालू होणार आहे, गाडी चालू होणार आहे. ती बघा लाईव्ह. त्याच्यामध्ये जो काही रिझल्ट येईल तो आपल्याला धीरे धीरे 250 सुरुवातीची लाईन सांगितलेली आहे आपण, ती कदाचित अगोदर पण खुलू शकते. 350, 400, 450 पर्यंत लाईन आहे, 4 लाईन आहे. सुरुवात झालेली आहे गाडीला.